नमस्कार मित्रांनो. जर तुम्ही पुण्याहून बाबा महाकालच्या दर्शनासाठी उज्जैनला जाण्याचा प्लॅन करत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आज आपण पाहणार आहोत की पुण्यातून उज्जैनला जाण्यासाठी कोणत्या सर्वोत्तम ट्रेन्स आहेत, त्यांचे वेळापत्रक काय आणि तिकीट किती लागेल. चला तर मग सुरू करूया. पुणे ते उज्जैन हे अंतर साधारण 800 किलोमीटर आहे आणि ट्रेनने हा प्रवास पूर्ण करण्यासाठी 14 ते 16 तास लागतात. पुण्याहून उज्जैनला जाण्यासाठी सर्वात सोयीस्कर पर्याय म्हणजे दौंड इंदूर एक्सप्रेस. गाडी नंबर आहे 22943. ही गाडी दररोज दुपारी 3:33 पुणे जंक्शनवरून निघते आणि साधारण 15 तासानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 6:25 उज्जैनला पोहोचते. या ट्रेनचा एक फायदा असा आहे की हे ट्रेन रोज उपलब्ध असल्याने बुकिंग मिळवणे सोपे जाते. दुसरी ट्रेन आहे LPI&TB हमसफर एक्सप्रेस. ट्रेनचा नंबर आहे 20915. ही ट्रेन दर सोमवारी सकाळी 7:55 सुटते. दुसरी ट्रेन आहे DDGWL SF एक्सप्रेस. ट्रेनचा नंबर आहे 22193. ही दर सोमवारी मध्यरात्री 12:25 पुण्यावरून सुटते. तर आता आपण बोलूया तिकिटाबद्दल. तुम्ही पुणे ते उज्जैन हा जो प्रवास करणार आहात, त्याचं स्लीपरचं तिकीट असतं अंदाजे 450 ते 550 रुपये. जर तुम्ही थर्ड एसीने गेला, तर ते तिकीट असेल 1200 ते 1400 रुपये. सेकंड एसीचं तिकीट प्राइस असेल 1700 ते 1900 रुपये. तर एक छोटीशी टिप तुम्हाला देतो. जर तुम्हाला उज्जैनचे कन्फर्म तिकीट मिळत नसेल, तर तुम्ही नागदा जंक्शन पर्यंतचे तिकीट चेक करा आणि नागदाहून उज्जैन फक्त 1 तासाच्या अंतरावर आहे. प्रवासासाठी काही खास टिप्स आहेत. महाकालच्या दर्शनासाठी जायचे असेल, तर किमान 1 महिना आधी बुकिंग करा, कारण या मार्गावर खूप गर्दी असते. पुण्यावरून येणाऱ्यांनी खडकी स्टेशन देखील चेक करावे, कारण काही स्पेशल ट्रेन्स तिथून सुटतात. उज्जैन स्टेशनवरून महाकाल मंदिर अगदी 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे. तिथे जाण्यासाठी तुम्हाला रिक्षा सहज मिळतील. तर मित्रांनो, ही होती पुणे ते उज्जैन रेल्वे प्रवासाची थोडक्यात माहिती. तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला? लाईक करा, मित तुमच्या मित्राला शेअर करा, जो उज्जैनच्या ट्रिपचा प्लॅन करतोय आणि अशाच ट्रॅव्हल माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाकाल.